आणि मी आज अशा एका व्यक्तीला भेटलोय, अशा एका व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहे की तुम्ही सगळे विचार कराल की अरे बापरे, रांगणेकर का करतोय. बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा विधानसभा समन्वयक आहे. की आता महानगरपालिका येते तर मी माझा जो विभाग आहे तर त्या वॉर्डाची सगळ्यात मोठी तिचं जी समस्या आहे ती पाणी. एक नेता म्हणून काय वाटतं, काय गुण असले पाहिजेत आपल्यात? ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची 100% ती कामं झाली पाहिजे, त्याला होतात नेता. माझ्या हातातून असं कोणतं काम नाही आहे की जे झालं नाही. त्यांचे फीज असून द्या, किती गरीब लोकांचे ऑपरेशन्स करून दिलेत, काही गरीब लोक त्यांचे लग्न लावून दिले. जेव्हा आपण लोकांशी बोलतो असं काही टिपिकल समस्या आहेत का की यार हा पण तेच बोलतोय, ही पण तेच बोलतोय? गरिबी. छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्यांच्या फॅमिलीचाही एक संबंध आहे, म्हणजे महाराजांची फॅमिली आणि ह्यांच्या फॅमिलीचा पण एक संबंध आहे. पुढच्या 5 वर्षात तुम्ही तुमच्या प्रभागाला कुठे पाहता? नमस्कार, मी शंतनू रांगणेकर. मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि एक अभिनेता आहे. आणि मी आज अशा एका व्यक्तीला भेटलोय, अशा एका व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहे की तुम्ही सगळे विचार कराल की अरे बापरे, रांगणेकर का करतोय. पण ह्या गप्पा गोष्टींच्या शेवटी तुम्ही हे नक्की म्हणाल की अरे वा यार, बरं झालं रांगणेकरनी हे केलं. कारण की मी अशा एका व्यक्तीला भेटलोय. ही इज द फाउंडर ऑफ IBS क्लब फाउंडेशन, शिवसेना विधानसभा समन्वयक आणि युवा उद्योजक, नन अदर दॅन इम्रान अयूब शेख. हॅलो बाई, वेलकम. काय म्हणता, कसे आहात? एकदम मजेत, कसं चालू आहे सगळं? एकदम व्यवस्थित. कडक. कडक. मी मध्ये ऐकलं तुम्हाला बरं नव्हतं, आता कशी आहे तब्येत? आता बरं आहे. बरं आहे, सगळं बरं आहे. कारण की आता बरं आपल्याला राहावंच लागणार, कारण की एवढं कमाल काम तुम्ही करताय जे मी आज सगळ्यांना सांगणार आहे. त्याच्यामुळे असं कसं आजारपण वगैरे घेऊन आपल्याला चालणार. हो. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट थिंग. सगळ्या ऑडियन्सना आपण सांगूया आणि जे मला पर्सनली जाणून घ्यायचं तुमच्याकडनं की तुमचं चाइल्डहुड कसं होतं, बालपण कसं होतं, कशा परिस्थितीत वाढलात, काय काय गोष्टी केल्यात, कशी होती लाईफ? बालपण एकांतरित माझं लहानपण पूर्ण गावी गेलं. जेणेकरून माझं शिक्षण 1ली ते 9वीपर्यंत गावीच होतं. आणि लहानपणात खूप गोष्टी अशा घडल्या जेणेकरून लहानपणापासूनच कामाची सवय होती की जेणेकरून एका वेल्डिंगच्या दुकानातसुद्धा पेंटिंगचं काम केलं, घराचे पेंटिंगचं काम केलं, फिशसुद्धा विकले, मासेसुद्धा विकले, परत लेबरचं पण काम केलं, वेल्डर म्हणून कामाला होतो, ड्रायव्हर म्हणून कामाला होतो. अशा लहानपण माझं तिथं गावात गेलं. पण का असं, का म्हणजे असं ह्या सगळ्या गोष्टी करायची काय गरज, म्हणजे काय काय होतं काय नेमकं? माझे वडिलांना कारण की वडील थोडंसं आजारपणामुळं ओके. त्यांना ते काय करता येत नव्हतं. त्याच्यामुळं सगळं जिम्मेदारी जी होती ती माझ्यावरती आली होती. त्यामुळं की लहानपणापासून कामाची सवय लागली. बरोबर. की कारण एवढा घराचं सांभाळ करणे, बहीण, भाऊ, आई, मी, वडील आणि किती लोक होतं तुम्ही टोटल घरी? आम्ही 5 जण होतो. त्यात माझी आजी 6, आम्ही 6-7 जण आम्ही जण होतो. तर त्यांचं सगळं कुटुंब बघायचं तर लहानपणापासून जिम्मेदारी माझ्यावरती होती. त्याच्यामुळं शिक्षण करता करता कामसुद्धा करत गेलो. शिक्षणही करायचो आणि कामसुद्धा करायचो. आणि हे कधीपर्यंत? हे माझी 12वी संपेपर्यंत मी असंच करत होतो. काय म्हणता? हो. म्हणजे कामं करायचं, अभ्यास करायचा, कामं करायचे, अभ्यास करायचा, म्हणजे अभ्यास जास्त एवढं हे नव्हतं पण कामामध्ये थोडं जरा रमलं होतं. लहानपणापासून कामाची खूप सवय होती मला. आणि जे पदरात पडेल ते काम केलं? जे पदरात पडेल ते काम केलं मी. पण असं काय बालपणात तुमच्या घटना घडली किंवा असं काही झालं जी आजही प्रेरणा देते की बॉस, हे माझ्याबरोबर जर माझ्या बालपणात झालं नसतं ना तर यार मला ही किक आली नसती कामाची, किंवा मी हे करूच शकलो नसतो जे मी आत्ता करतोय. मला हे कळलं की ती जिद्द लहानपणापासून होती जी आत्ताही आहे. सो ही डेव्हलपमेंट जी होती ही कुठलं अशी एक घटना आहे का जी आजही प्रेरणा देते? लहानपणी काय की आम्ही एक हॉटेल, आम्ही प्रत्येक आमच्या गावाला एक बाजार असतो शनिवारी आणि बरोबर, शुक्रवारी आणि शनिवारचा. बरोबर. तर त्या बाजारामध्ये आम्ही हॉटेल लावायचो. तर ते म्हणजे स्टॉल, म्हणजे असं स्टॉल टाईपच होतं. तर त्यामध्ये आम्ही लोकांना म्हणजे जेवण वगैरे, त्यांनी नॉनव्हेज आहे, व्हेज आहे, तर ते जेवण आम्ही त्यांना द्यायचो बनवून. माझी आजी सकाळी 4 वाजता उठून ते जेवण बनवायची आणि शुक्रवारी आम्ही ते लावायचो आणि शनिवारी आम्ही ते म्हणजे द्यायचो लोकांना ते बाजारामध्ये. मग ते ग्राहक आमच्याकडे यायचे. तर त्या लहानपणी आमचं असं होतं की ते जेवलेले ताटं पण आम्ही धुवून ते ठेवायचो, ते ताटं उचलायचो, त्यांचं पडलेलं उचलून आम्ही ठेवायचो. म्हणून मला ते एकदम म्हणजे हे झालं की बाबा नाही, भले आपण हे काम केलं आहे, आपण ह्याला काहीतरी ते माझ्या म्हणजे मनात ते बसलं की बाबा नाही, आपण ठीक आता आपली ही परिस्थिती आहे पण काहीतरी माझ्या घरच्यांवरती मला चांगली परिस्थिती आणायची. तर ते सुद्धा काम केलं. मला त्याचं वाईट नाही आहे, आज पण मला काय त्याचं हे नाही.
पण एक प्रेरणा भेटली त्यातनं मला. राईट. आणि नाही तसं काम केलं म्हणून आज मला ते काम अजून चांगल्या पद्धतीने करता येतं आणि आज मी एवढा मोठा याच्यामुळेच झालो आहे असं म्हणण्यात काहीच हरकत नाही. येस, काहीच हरकत नाही. असं काही आईबाबांचे किस्से किंवा आता तुम्ही म्हणालात की आजी होती घरात, असे कधी आजीने काही शिकवलेले धडे किंवा आई बाबा काहीतरी गोष्टी सांगायचे जे अजूनही लक्षात राहतात आणि त्या तुम्ही अजूनही तुमच्या मनात ठेवलेल्या आहेत आणि त्या अजूनही तुम्ही तुमच्या जीवनात त्याची अंमलबजावणी करता, असे काही किस्से आहेत? आईची एक शिकवण आहे. आई ज्यावेळेस वडील आमचे गावीच राहिले तर आम्ही मुंबईला आलो. गाव कुठलं? माझं काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. हम्म. तर ज्यावेळेस आम्ही 9वी माझी संपली तर 10वीला मी इथं नाईट शाळेमध्ये होतो. दिवसभर काम करायचो मी मुंबईत पण. आणि मुंबईत कुठे? मुंबईत घाटकोपर. घाटकोपर. तर आईची लहानपणापासून एकच शिकवण राहिली की बाबा 2 पैसे कमी भेटले तरी चालेल, काय हरकत नाही, पण लोकांचा आपल्याला कोणाचा हरामचा पैसा नको. मेहनत करून जेवढं करता येईल तेवढं करा आणि मेहनतनी पुढं जा. ते आईची प्रेरणा आजपर्यंत आहे आणि लहानपणापासून तिनेच बॅकबोन माझी सपोर्टर राहिलेली माझी आई. वा, काय सांगाल तुम्ही? म्हणजे असं आता आई हा विषय आलाच आहे तर वन लाईन ऑर अ फ्यू लाईन्स ज्या तुम्ही म्हणू शकता की बॉस मी हे नेहमी माझ्या आईला आयुष्यभर म्हणत राहीन. नाही, तिने आम्हाला शिकवण्यासाठी जी मेहनत घेतली, म्हणजे माझा भाऊ खूप शिकलेला आहे, तो आता ॲडव्होकेट आहे पुण्यामध्ये. ओके. माझी बहीण पण चांगली पद्धतीने शिकली आहे, तिचंही लग्न झालेलं आहे. आणि सगळ्यांच्या मागे आई उभीच होती. सगळ्यांची मागे आई उभी होती. पण एक टाईम असा होता की ज्या टायमाला माझी बहीण माझ्यासाठी तिने खूप सपोर्ट केला मला. अच्छा. आज जे पण म्हणजे थोडं पण जे आहे ते आज मोठं झालं, तिचा सपोर्ट खूप मोठा आहे त्याच्यामध्ये, बहिणीचा. आणि आयुष्य घडण्याच्या मागे ती माझी आई आहे. वा. शिक्षण आता तुम्ही म्हणालात नाईट स्कूलला वगैरे जायचात, एकंदरीत काय होतं? म्हणजे काय रस होता अभ्यासात की नाही? नाईटला जाण्याचं कारण हे की दिवसा मी स्टेशनला एका बाकड्यावरती कामाला होतो. त्यांनी लहान पोरांचे कपडे वगैरे विकतात ते मुंबईत इथं स्टेशनला MG रोडलाच. तर तिथं मला त्या बाकडा लावायला म्हणजे 4 वाजता मी बाकडा लावायचो दुपारी, तर रात्री 11पर्यंत बाकडा लावायचो. तर जेणेकरून मला त्या बाकड्यावरती 50 रुपये रोज भेटायचे. म्हणजे जेणेकरून ती मदत मला घरच्यांना होईल माझ्या. तर ते काम करत होतं, त्याच्यामुळे मी नाईट शाळेला होतो. नंतर 11वी 12वी कॉलेज जर केलं, मी मालाड माइंडस्पेसला ड्रायव्हर प्लस सुपरवायझर होतो. तिथं मला 7,000 रुपये पगार होता. 2009 ते 10ची गोष्ट. कळलं ते कॉर्पोरेट जी जागा आहे ती Mindspace. राईट. तो तिथं माझे मित्र होते, त्यांच्या ओळखीने मी लागलो होतो. संतोष पाटील म्हणून त्यांची कंपनी होती, अथर्व हॉस्पिटल म्हणून. ओके. आज त्यांच्याकडे मी 9 ते 10 च्या दरम्यान कामाला होतो, 2009 ते 2010पर्यंत. आज ते माझे पार्टनर आहेत. वा, क्या बात आहे. आणि तिथे तुम्ही ड्रायव्हर आणि सुपरवायझर होतो. आज पॅन इंडिया ट्रान्सपोर्टमध्ये ते आम्ही दोघं पार्टनरशिपमध्ये. क्या बात आहे. काय त्यांना कसं वाटतं हे सगळं आता? हां, ते तर आश्चर्यचकित आहे ते कसं केलं काय. आणि तुम्हाला कसं वाटतंय? मी ते सांगूच शकत नाही ना, बोलायची शब्दच नाही आहे काय. ऑफकोर्स. म्हणजे ही जी जर्नी आहे ही एवढी इन्स्पिरेशनल आहे, ॲस्पिरेशनल आहे. एक इन शॉर्ट ही फक्त जर्नी आम्हाला अंडरस्टँड होईल असं सांगा ना की हाऊ इट स्टार्टेड. आता मला इथपर्यंत कळलं की हाऊ इट केम टू इट, बट ज्या पद्धतीने सुरुवात झाली आणि कुठे तो एक लीप मिळाला जिकडे कळलं की येस नाव दिस इज द टाईम टू गो अहेड, मूव्ह अहेड, आणि आता मी हे करू शकतो. माझे गुरु म्हणजे मी ज्यांना गुरु मानतो, नाव घेऊ शकत नाही त्यांचं मी. नाही ऑफकोर्स. तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला लाईफमध्ये. आणि तुम्ही राहायचात कुठे? सॉरी, मुंबईत कुठे राहायचात? मुंबई घाटकोपर, गंगावाडी म्हणून आहे माझा विभाग आहे, गंगावाडी म्हणून. तिथंच मी येस लहानपणापासून आम्हाला घर नव्हतं, आमची मोठी मावशी होती. ओके. त्या मोठी मावशीने आम्हाला घरात राहायला दिलं. त्यांचं तेवढ्याच्या घरामध्ये आम्ही कमीत कमी 9 लोक झोपायचो. म्हणजे आम्हाला कधी कधी जागा नसली, किचन सारखं घर होतं का ते? फक्त किचन आहे, रूमच, त्याच्यामध्ये तर काय दुसरं काय येत नव्हतं. तर कधी कधी जागा नसली की मग मला बस स्टॉपवरती झोपावं लागायचं मला कधी कधी. तर तसे दिवस पण काढलेत. कधी खायला नसलं की मग कधी एखाद्या वाडावरती दिवस काढायचा आपला. तर असे दिवस काढलेले आहेत. आणि तुम्ही आता विचारलं मला की माझे गुरु राहिलेले आहेत, म्हणजे राजकीय गुरु नाही पण व्यवसायातले गुरु, म्हणजे ज्यांनी प्रत्येक टायमाला मला प्रत्येक संकटातनं बाहेर काढलं आणि प्रत्येक ह्याच्यातनं मला साथ दिली. व्यवसायामध्ये त्यांनी मला एकच सांगितलं की बाळा हे नाही, हे कर, हे तुला हे करणं. त्यांनी जे सांगितलं तेच व्यवसायातनं मी उतरलो आणि त्या व्यवसायातनं मी आज 10 व्यवसाय माझे निर्माण केले. वा. तर त्याच्यामुळं. आणि काय ते 10 व्यवसाय? जसं आता ट्रान्सपोर्टचं पॅन इंडियावरती माझं, जसे आता JP मॉर्गन आहे, माइंडस्पेस आहे, अमेरिकन बँक वगैरे आहेत, खूप मोठे मोठे बँकर्स आहेत. त्यांना पिकअप अँड ड्रॉपचे त्यांना जे व्हेकल्स लागतात त्या व्हेकल्स पॅन इंडियामध्ये आपल्या चालतात. तर त्यानंतर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे मी. RCCचं बांधकाम ऑलरेडी माझे खूप वेंडर्स क्लायंट आहेत, त्यांचे मी करतो. ॲज अ डेव्हलपर म्हणून मी आता स्टार्ट केले 2 माझे प्रोजेक्ट. एक मालाडला चालू आहे,
एक माहीमला चालू आहे आणि त्यानंतर माझी गावी दुधाची डेअरी आहे ते एक आहे. परत माझा प्लॉटिंगचा बिझनेस आहे, म्हणजे मोठे मोठे लँड्स वगैरे करून. परत माझा ह्याचं क्लिअरन्स आहे की प्लॉट क्लिअरन्स करून घेणे. मुंबईतले खूप सारे क्लायंटचे आहे, त्यांचे प्लॉट क्लिअर करून देणे हे एक कामाचं आहे, लायझनिंगचं. असे खूप कामं आहेत माझे. माझे रिसॉर्ट्स पण आहे, हॉटेल्स तर आहे आणि रिसॉर्ट्स पण आहे माझे, बंगलोज वगैरे आहेत ज्यांनी माझी मंथली इन्कम ती येते आणि ते एक व्यवसाय माझा चालू आहे. क्या बात आहे ना. मी तेच सांगत होतो, आमच्या कम्युनिटीमध्ये आम्ही रील्स बनवतो ना, तेव्हा अशा फेक गोष्टींचं, म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं ना, अशा आम्ही फेक गोष्टी क्रिएट करतो आणि त्या फेक गोष्टीच्या मी रील बनवतो आणि लोकांकडून एक प्रेरणा घेतो. मग लोक म्हणतात क्या बात आहे यार, काय केलं आहे. पण ही तुमची जी स्टोरी ही एकदमच रिअल आहे. यस. म्हणजे ह्याच्यावरती खरं एक अख्खा एक रील बनला पाहिजे की बॉस ही काय स्टोरी आहे. म्हणजे अभ्यास वगैरे होता आयुष्यात की फक्त बुक उघडून टाइमपास? नाही, मी केलाय म्हणून विचार. अभ्यास केला नाही, कारण 10वी पास झालो मी. 10वीत आम्ही 62 लोक होतो नाईट शाळेमध्ये, 62 लोक, त्यापैकी 4 जण पास झालो. तर 4मध्ये मी आहे. मग मोठी गोष्ट आहे. 4मध्ये मी, आणि त्याचा मला 37% पडले होते. वा. म्हणजे जे खरं आहे ते सांगा. करेक्ट आहे, करेक्ट. आणि 11वीला 80 किटीन 12वीला नापास झालो. तर त्याच्यामुळं काय शिक्षण एवढं काय माझं हे नव्हतं. पण उद्योग म्हणजे व्यवसायामध्ये तुम्ही माझा बरोबर, बिझनेस माइंड असलं पाहिजे त्याच्यासाठी. मग तेच म्हणतात ना की आज कुठल्याही क्रिकेटरला कोणी विचारत नाही तू किती शिकलेस, की कुठल्या बिझनेसमॅनला कोणी विचारत नाही तू किती शिकलेस. बट ते माइंड असणं, तो शार्पनेस असणं आणि तो प्रेझेन्स ऑफ माइंड असणं हे महत्त्वाचं. समाजकार्याकडे कशी वळण, म्हणजे का असं काय मनात आलं की बॉस चलो यार मी आज जाके मी समाजासाठी काहीतरी करतो? काही कारण की सगळं तर चांगलं चालू आहे, बिझनेस चालू आहे, सगळं आहे, काय टेन्शन नाही आहे, काही नाही आहे, मग देन वाय? काही लोक होते, मित्र होते माझे ज्यांना मी लहानपणापासून आज पण माझ्यासोबत आहेत ते. ओके. आणि चाइल्डहुड फ्रेंड्स? हो, चाइल्डहुड फ्रेंड खूप आहेत माझे, आज पण माझ्यासोबतच आहेत. मग जेणेकरून प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रवाहामध्ये ते माझ्यासोबत राहिले आणि आजही सोबत आहेत. तर त्यांची काही कामं होती अशीच मी केली, तर मला त्याची आवड झाली की नाही बाबा यार हे केल्यानंतर अरे लोक किती चांगलं बोलतात आपल्याला यार. मग ती आवड लागत गेली ना, तर आजपर्यंत माझ्या हातातून असं कोणतं काम नाही आहे की जे झालं नाही आहे. कोणाचंही काम असलं तरी मी ते काम करून दिलेलं आहे पूर्ण. वा. आणि असं किती कार्य आजपर्यंत आपलं झालेलं आहे समाजकार्यात? खूप कार्य आहे, पण आता ते एवढं सांगून तेवढं टाईम होणार अच्छा, म्हणजे संपेल हे खूप आहे. म्हणजे जेणेकरून लोकांचे ॲडमिशन्स असून द्या, त्यांचे फीज असून द्या, किती गरीब लोकांचे ऑपरेशन्स करून दिलेत, किंवा त्यांचे लग्न लावून, काही गरीब लोक आहेत त्यांचे लग्न लावून दिले आहेत. काही मित्र असे आहेत की त्यांना कर्जबाद, म्हणजे शेती त्यांनी ही ठेवली ती कर्ज, ते सोडून दिलं की त्यांनी म्हणजे पार जीव देण्याच्या ह्याच्यावरती आले. कळलं, म्हणजे कर्ज घेतलंय, ती गहाण आहे जमीन, आणि मग ओके 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 तसंही त्यांना मदत केली. कारण बघा आज देवाने मला दिले, तर मी 2 रुपये माझ्या मित्रांवरती किंवा समाजावरती खर्च करायला मला काय हे वाटत नाही आहे. सुपर. कारण काय की जाताना माणूस मोकळा जातो, काय घेऊन जात नाही आहे. त्यामुळे माझ्या आईने हेच शिकवले, बाबा देवाने तुला दिलं आहे ना, आपल्याला काय छातीवर घेऊन जायचं नाही आहे. बरोबर. तर 100पैकी मी 40 रुपये माझ्या मनाने मला वाटतं की मी खर्च करतो, आजपर्यंत करत आलो आहे आणि करणार, ह्याच्या पुढेही करत राहणार. आणि ग्रेट लोक तीच आहेत जे त्यांच्या आयुष्यात हू टच अदर्स लाईफ्स. द मोस्ट इम्पॉर्टंट आर दोज पीपल, व्हॉट यू आर डुईंग. जनतेसोबत जेव्हा तुम्ही बोलता, तर फॉर एक्झाम्पल कुठलेही कार्य करताना किंवा समाजकार्य करताना जेव्हा आपण लोकांशी बोलतो, असं काही टिपिकल समस्या आहेत का की यार हा पण तेच बोलतोय, ही पण तेच बोलते, या मॅडम पण तेच बोलते, काका पण तेच बोलत आहेत, अशा काही समस्या येतात सतत कानावर? गरिबी सगळ्यात मोठी समस्या आहे, गरिबी. काही असे कित्येक लोक मी बघितले आहेत की खूप शिकलेले आहेत, पण त्याचे वडील आज सायन हॉस्पिटलला ॲडमिट आहे, त्यांना ते औषधं घ्यायला सुद्धा पैसे नाहीत. अशी परिस्थिती लोकांची बघितली मी. स्वतः जाऊन मी पैसे भरलेत ह्याचे ऑपरेशनचे पैसे भरलेत, औषधं त्यांना घेऊन दिलेत. कित्येक लोक मला असेच भेटलेत की खूप गरीब आहेत, बिचारे खूप त्रासवलेत. तर जेवढं माझ्याकडून करता आलं त्यांच्यासाठी मी केलं आहे. पण हे काही ह्याच्यात पॅटर्न किंवा असं काही का होतं हे, किंवा असं काही त्याच्यावरती केलेलं R&D वगैरे असं काही नाही? असं तुम्ही बघताय की किती म्हणजे यंगस्टर आपले युवक जे आहेत खूप शिकतात, पण त्यांना जॉब नाही. बरोबर. बिचारे करणार काय? नोकरी करून किती का नोकरी करणार, 15,000 20,000 25,000 रुपये कमावणार, तेवढ्यात त्यांना भागत नाही. 2-2 बहिणी असणार, घरात कोण असणार, आई आहे, वडील आहे, एकटा मुलगा किती सांभाळणार? तर हा त्रास आहे. बरोबर. आणि इव्हन आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप त्रास आहे. आता सरकार त्याच्यावरती काय पावलं उचलते त्याच्यावरती. आता तुमच्या डोक्यात काही विजन आहे तरुणांसाठी, काय अपॉर्च्युनिटीज आणू शकतो? माझ्या डोक्यात ते बघा, आजपर्यंत माझ्यासोबत जेवढे आहेत ना, सगळ्यांना मी काही ना काहीतरी करून दिलेलं आहेत, किंवा तू हे नाही तू हे कर, तुला हे येतं तू हे कर. मग माझ्या डोक्यात एकच आहे की तरुणांसाठी ना काहीतरी
उद्योजकमध्ये त्यांना ते प्राधान्य दिलं पाहिजे किंवा नाही छोटा तरी बिझनेस स्टार्ट करा. राईट. इव्हन आपल्या महाराष्ट्र मराठी लोकांमध्ये जास्त करून की आपले मराठी लोक लाजतात बिझनेससाठी. हे झालं नाही पाहिजे. आज आम्ही लोकांचे ताटं उचलले, सगळं केलं, पण तुम्हाला करावं लागणार ते. तर ते जेणेकरून त्यांना काहीतरी बिझनेस निर्माण करता येईल, जेणेकरून आता मी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, त्यांना कुठेतरी पुढं आणता येईल. मला काय वाटतं ना, आपल्या लोकांना फार कमीपणा वाटतो या गोष्टींमध्ये, नाही वाटला पाहिजे. असं मला वाटतं. एक्झॅक्टली मी पण ह्याच विचारसरणीचं की ते नाही वाटलं पाहिजे. नाही वाटलं पाहिजे. कारण की आता जर त्या गोष्टीचा कमीपणा असला तर आपण ते कधीच करूच शकणार नाही. छोट्या पाऊलनं उचललं तर मोठ्यापर्यंत आज पोहोचणार. तुम्ही दुसरे समाजचे लोक बघा, त्यांना काहीच हे वाटत नाही. बरोबर. किती छोटं काम असलं तरी ते करणार, करणार. आणि व्यवसाय म्हणून करतात ते लोक. राईट. म्हणजे आपल्याला लाजच वाटली नाही पाहिजे. त्यांना लाज वाटत नाही, आपल्याला लाज वाटते. एक्झॅक्टली. आणि हे का वाटलं की समाजकार्य तर करताय, नो डाऊट, मदत सगळ्यांना चालू आहे, सगळीकडे मदतीचा हात आहे, मग राजकारणात का? म्हणजे हे तर करतच होतात, देन वाय पॉलिटिक्स? असं आहे की मी राजकारणात यायचा एक हेतू असा होता की आजपर्यंत मी जेवढं समाजकार्य केलं, लोकांसाठी केलं, ती माझ्या वैयक्तिक फंडातनं, माझं IBS क्लब अँड फाउंडेशन आहे त्याच्यातनं केलं. पण मला जी ताकद भेटली पाहिजे त्यांच्यासाठी लढायला, ती ताकद मला भेटत नाही आहे पूर्णपणे वरती. बरोबर. म्हणून राजकीय ताकद असणे हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं हे राजकारणात यायचं. आणि राजकारणात येऊन हा बदल अजून into 10 into 20 होऊ शकतो, कारण की तेवढी आपल्याकडे होऊ शकतो पॉवर राहील. आणि ते करणार. बरोबर. सोशल मीडियावरती आता जर तुम्ही बघत असाल, आता तुम्ही एक समाजकार्य पण करता, तुम्ही राजकारणात पण आहात, सोशल मीडियावरती ट्रोलिंग होते किंवा आपण काही चांगलं करायला गेलो की लोक त्याला नावं ठेवतात. येस. या सगळ्या गोष्टींना तुम्ही फेस केलं आहे का? खूप फेस केलं आहे. आणि त्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? बघा, टीका तर होत असतात. बरोबर. बघा, जेवढं चांगलं तुम्ही काम करणार ना, तेवढे वाईट बोलणारे लोक पण आहेत खूप. राईट. आणि चांगले पण माझ्याबद्दल असं घडलं आहे की 100पैकी 90 लोक चांगले बोलणार आहे आणि 10% जे वाईट बोलतात ना, त्यांना काय काम धंदेच नाही. बरोबर. तर जेणेकरून त्यांच्या त्या टीकांना मी अजिबात लक्ष देत नाही आणि भीक घालत नाही. मी त्यांना ते उत्तर माझ्या कामातनं देतो. बरोबर. ते उत्तर मी माझ्या कामातनं देतो त्यांना. मला ते वाटतच नाही, काय इग्नोर करतो मी. माझं विजन हे पुढं चालत राहायचं आपलं. आणि तेच आहे ना की मी पण काल काही मित्रांना माझ्या म्हटलं की फोन एवढे स्वस्त झाले, डेटा एवढा स्वस्त आहे की प्रत्येक माणसाच्या हातात ती गोष्ट आहे. सोशल मीडियावरती कोणी काही कमेंट करायला 2 मिनिटंही लागत नाही, पण आपण ते करू शकतो. पण ते फेक आहे ना. हाम होतं. फेकच आहे. हाम होतं ना. मेंटली विचार करतो होतो की यार काय यार, जर मी करतोय काहीतरी चांगलं तर मग का, हे होतं ना. काय अफेक्ट होतं विचार करतोच ना माणूस. कारण एवढं चांगलं काम करून जर लोक आपल्याला असं बोलणार, काही लोक म्हणजे गिनीचे ना लोक जे बोलणार आहेत, ते काही लोक असं बोलतात की एकदम कसं तरी वाटतं मनात, नाही यार नको यार, सोड, जाऊन दे, कशाला करायचं, मग आपला बिझनेस भरा ना, आपण बोला. पण नाही, कधी मग परत हे वाटतं की नाही यार, आपण नाही करणार, कोण करणार मग. नाही. आणि मला असं वाटतं की ते करत राहिलो ना तर ते त्यांच्यासाठी उत्तरच आहे. तरच आहे. हेट्रेडवरती यू आर स्प्रेडिंग लव्ह. येस. दॅट मॅटर्स. तुमच्या क्षेत्रात काय कामं करताय तुम्ही? तुमच्या क्षेत्रात म्हणजे आता घाटकोपर झालं की तुमची जी कॉन्स्टिट्युन्सी असेल त्याच्यात व्हॉट ऑल थिंग्स यू आर प्लॅनिंग, व्हॉट ऑल थिंग्स यू आर डुईंग? आता महानगरपालिका येते, तुम्हालाही माहिती आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा विधानसभा समन्वयक आहे. जास्त करून मी प्रेरित आहे आदित्य साहेबांमुळे. कारण आदित्य साहेबांना मी खूप मानतो. आणि आपण बघत असाल की आता महानगरपालिका येते, तर मी माझा जो विभाग आहे, माझा जो वॉर्ड क्रमांक 124 आहे, तिथं आता लेडीज वॉर्ड झाल्यामुळं माझी आई तिथं उभी राहते. अरे वा. तर त्या वॉर्डाची समस्या सगळ्या मी बघून घेतल्या. राईट. पाहणी केली, फिरलो, प्रत्येक घराघरात गेलो आणि अजूनही जातो आहे. तर त्या वॉर्डाची अशी अवस्था आहे की एकदम डोंगर भाग जास्त आहे. त्याच्यामुळं सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती पाण्याची. ती पाणी अजिबात नाही आहे लोकांना. पाणी येते 10 मिनटं, परत बंद होतो. 15 मिनटं स्पेसिफिक वेळेसाठी येतं ना पाणी असं? हो, 15 मिनटं. पण त्यात काय होतं, किती लाईन लावणार लोक. बरोबर. आज एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यांमध्ये लाईटी नाही. मग महिला जाणार कशा? आपली एखादी मुलगी घरातनं ज्यावेळेस शाळेला, कॉलेजला सकाळी जाते, तिला दिसत नाही त्या गल्लीमध्ये. आणि असे गटर्स ओपन आहे, पाणीची लाईन नाही आहे, सगळे एकदम दुर्दत, म्हणजे बाथरूमसुद्धा एकदम बेकार कंडिशनमध्ये खूप. राईट. तर ते मला तिथं ते विभागाला मला डेव्हलप करायचं तिथे. सुपर. म्हणजे ही एक विजन तुम्ही घेऊन चाललं तुमच्या या आणि करतोय पहिल्यापासून. अच्छा, कामं सुरू झालेली कामं सुरू करतो. ओके. म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या मी माझ्या व्यक्तिगत पर्सनल ह्याच्यामधनं जे करताय ते करताच करतोय. सुपर. आता लाईटचे कामं चालू झालेत आज काही लोकांचे, पाण्याचं पण काही लोकांना करून दिले आहेत. अच्छा. आणि जे माझ्याकडे येते तेवढे कामं मी पूर्ण करेल.
क्या बात आहे. आणि आई निवडून आल्यानंतर तर त्या विभागाचा कायापालट कसा करायचा आहे ते अख्ख्या मुंबईमध्ये नाही तर माझा हा वॉर्ड क्रमांक फर्स्ट नंबरला घेऊन येईल मी. वा. नाही आणि ते अशीच विजन पाहिजे, नाही तर मग काही अर्थच नाही. कारण की कारण मला त्या फंडा बिंडाचा काय हेच नाही. जे येणार जे लोकांमध्ये ॲक्च्युअलमध्ये जे फंड लागला पाहिजे BMC तो लागलाच पाहिजे. बरोबर. कारण देवानी माझ्याकडे हुनर दिला आहे, माझा बिझनेस आहे माझ्याकडे, तर मला त्याची आवश्यकता नाही. जे येणार ते लागलंच पाहिजे लोकांमध्ये, आणि लोक तेच आणि ते लागल्यानंतरच ते डेव्हलप होणार आहे, हो, आणि लोक नाही तर होणारच नाही. नावं तेच ठेवतात ना की अरे काय पॉलिटिक्समध्ये निवडून आलं की हे होणार रे, ते होणार रे, काय उपयोग नाही रे, हे नाही रे, ते आहे ना, देवानी दिले ना. तुमच्या पॉलिटिक्समध्ये case मध्ये यायच्या नाहीच अगोदरच पॉलिटिक्समध्ये यायच्या अगोदर देवानी दिले ना खूप. तेच म्हणतोय तुमच्या आणि case देतोय मध्ये ना. ते हो, नाहीये. हो. म्हणजे आज तुम्ही जेवढं प्रॉफिट आणि जेवढे पैसे आज कमवत असाल त्याचा आणि पॉलिटिक्सचा काही दूरपर्यंत संबंध तो फंड 1 वर्षातनं एकदा येतो, आम्ही 1 महिन्यात कमवतो. त्याला काय ते काय करणार घेऊन लोकांचे पैसे लोकांमध्ये लागले पाहिजे. नाही. तुमच्यासारखे लोक खरंच निवडून आली पाहिजेत. का सांगतो, कारण की ते सगळे जो फंड असेल, जे काही गोष्टी असतील, हे सगळ्या त्या कार्यासाठीच यूज होणार आहे. एक नेता म्हणून काय वाटतं, काय गुण असले पाहिजेत आपल्यात? एक नेता म्हणून बघा, मी खूप नेते बघितलेत. बरोबर. चांगले पण आहेत, वाईट पण आहेत. सगळ्यांशी माझे संबंध आहेत, चांगले लोकांमध्ये संबंध आहेत माझे. एक नेता म्हणून काय आहे ना की ज्यावेळेस आपण लोकांमध्ये जातो ना, तर मैत्रीपूर्ण, म्हणजे जसं आपला हा मित्र आहे, लहानपणाचा मित्र आहे, तसं वागलं पाहिजे. आणि ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची 100% ती कामं झाली पाहिजे. त्याला बोलतात नेता. बघा, तुमचं विजन काय आहे, त्या नेत्यांचं काय आहे ते वेगळं, ठीक आहे, पण लोकांची कामं जी आहे ते 100% झाली पाहिजे. बरोबर. ते आपल्याकडून अपेक्षा ठेवतात, ते त्यांची अपेक्षा पूर्ण झालीच पाहिजे. आणि तेच असतं ना की ते नेतृत्व फार महत्त्वाचं असतं. म्हणजे विश्वास, लोकांचा विश्वास हा एवढा इम्पॉर्टंट आहे ना. कारण की आता मी पण जर विश्वास ठेवला कोणावरती आणि त्याने जर तो विश्वासघात केला तर मग मी आय कॅनॉट ट्रस्ट हिम येस. अगेन. त्यामुळे तो ट्रस्ट मोडला नाही पाहिजे लोकांना, जसं तुम्ही म्हणालात, ते खूप इम्पॉर्टंट आहे. दिवस कसा असतो बाकी? मी ॲक्च्युली 6:30ला उठतो. 6:30ला मी उठतो. माझा अलाराम आहे, अजून पण तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो. 6:30चा माझा अलाराम आहे. 7 वाजता मी जिमला निघतो. ओके. जिमला जातो, 9-9:30पर्यंत रिटर्न येतो. नाश्ता वगैरे करून मी 10:30ला घरातनं निघतो. आणि पहिला प्रेफरन्स माझा बिझनेसवरती पूर्ण फोकस करतो. 5-5:30-6ला माझं बिझनेसचे सगळे मीटिंग्स, सगळं काय माझं कन्स्ट्रक्शन लाईनचं काय बिझनेस वगैरे, साईडवरती व्हिजिट असतील, क्लायंटसोबत भेटणं करणं आहे, ते माझं 5:30-6पर्यंत मी संपवतो. ओके. त्याच्यानंतर मी माझ्या विभागात फिरायला चालू करतो. म्हणजे ज्यांनी लोकांची समस्या आहे का ऐकून घेणे, काय त्यांचं काय प्रॉब्लेम आहे, ते सगळे 6:30-6 नंतर. ते मग 11-11:30पर्यंत मी टाईम देतो त्यांना. अच्छा. हो. परत 12-12:30ला घरी पोहोचतो. जेवता? जेवतो नाही जेवता तर ते टाईम पण भेटत नाही तेवढा, त्यामुळे रात्री जास्त जेवत नाही, काहीतरी फ्रूट वगैरे खाऊन आपलं परत तोच टाईम आपला 6:30ला उठतो. 4-5 तास झोप? येस. काय बोलता? मॅक्झिमम 4 तास, त्याच्यावरती झोपतच नाही. बापरे. आमच्यासारख्या लोकांना 4-5 झोप म्हटली तर संपतील. नाही ना, 12-12 तास झोपतात. 4 तास मॅक्झिमम. पण तेच आहे ना, म्हणजे हा डिसिप्लिन असणंही महत्त्वाचं. येस. इट्स ऑल अबाउट डिसिप्लिन. हा डिसिप्लिन जर एका माणसामध्ये असेल तर तो त्या डिसिप्लिनमध्ये काम करणार, तर काम होतच नाही. आम्ही पण आमच्या फील्डमध्ये बऱ्याच लोकांना सांगतो, या डिसिप्लिन ठेवा यार. 12-12 तास झोपणार तुम्ही, 10-10 तास झोपणार, कामं नाही होणार, काहीच नाही होत. कारण की जर ती कामं आपल्याला त्या वेळेत करायची असतील तर तो वेळ पाळणंही महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. तुम्ही आहात पंक्च्युअल वगैरे, असं सगळं एकदम टाईम टू टाईम आणि या सगळ्या टाईम टू टाईम. मला आता समजा दिवसात समजा मी बिझनेसमध्ये पण असलो दिवसभरात, पण मला काय जर फोन आला की बाबा आज बाई इकडे प्रॉब्लेम झाला आहे, इकडे हे झालं आहे, तर मला ते काम सोडून पण, मला बिझनेस सोडून पण जावं लागतं. कारण पहिलं लोकांची समस्या मला खूप महत्त्वाची आहे. बरोबर. कारण आज लोकांमुळं आणि मित्रांमुळं आज नाव आहे आणि एवढं वरती आलो आहे. बरोबर. असं कधी झालंय का की अचानक मध्यरात्री एखादा फोन कॉल आलाय, रात्री 3 वाजता 3:30 वाजता, आणि बॉस अभी मेरे को यार करना ही पडेगा, किंवा असं काही झालंय का आयुष्यात? आत्ता मध्यंतरी एक असं झालं की आमच्या इथं डोंगर विभाग असल्यामुळं ते डोंगर स्लाईड झालं होतं. त्या 5 ते 6 घरांवरती ते दगडं पडले होते. हो, म्हणजे लँडस्लाईड झाली? हो, लँडस्लाईड झाली होती. तर तिथं ते रात्री मी पाहणी करायला गेलो आणि त्यांची अवस्था मी बघितली त्या घरांची, तर खूप बिकट अवस्था झाली होती. त्यांना राहायलासुद्धा जागा नव्हती आणि त्यांना खूप म्हणजे मार पण लागला होता त्यांना, लोकांना. जीवितहानी काही झाली नाही. तर ते रात्री जाऊन त्याची पाहणी केली आणि त्याच्या 2 ते 3 दिवसातच त्यांना जी घर बनवणं वस्तू लागते ती वस्तूसुद्धा मी प्रोव्हाइड केल्या पूर्ण. त्या वस्तू सगळ्या मी दिल्या. हो, घर म्हणजे पुन्हा सगळं उभं करणं. येस येस येस. आणि हे अचानक मध्यरात्री झालं होतं ते. 2020 वॉज द टफेस्ट पिरियड असं मला वाटतं. एव्हरी कॉइन हॅज 2 साइड्स, हेड्स आणि टेल्स. काही लोकांसाठी हेड्स होती, कारण की तेव्हा रील्स फार व्हायरल व्हायला लागले आणि आमच्यासारख्या कॉन्टेंट क्रिएटरसाठी ती एक फार उजवी बाजू निर्माण झाली.
पण फार डावी बाजू ही होती की कोविड हिट झालेला आणि तेव्हा एवढी परिस्थिती बिकट होती. तेव्हा सरकार पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. नाही, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा, राईट? तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय ह्याच्यात तुमचं केवढं कार्य होतं? कोरोनाच्या टायमाला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्या टायमाला त्यांनी जी कोरोना काळामध्ये जी हाताळणी म्हणजे महाराष्ट्राला सांभाळलं की ते एक प्रेरणा आम्हाला होती. आणि त्या टायमाला मी कमीत कमी 34,000 लोकांना 2-2 महिन्याचे किट, राशनचे किट वाटले. जेणेकरून रस्त्यावरती उतरून ते किट वाटले. माझे काही असे जे मित्र होते, जे वयस्कर होते, आज चंदू चव्हाण म्हणून आमचे उपयोगक्रम होते, त्यांना त्या हॉस्पिटलमधून आणणारे कोण नव्हतं. त्यांच्या पूर्ण फॅमिलीला कोविड झाला होता. अच्छा. त्यांना स्वतःहून मी बसून माझ्या गाडीत घेऊन त्यांना घरी सोडलं होतं, पण मला कोविड झाला नाही. असे काही गोष्टी त्या कोविड काळात झाले. ज्यांनी सॅनिटायझरचे किट असतील, फवारणी असतील, विभागामध्ये जाऊन फिरून करून घेतलं त्या टायमाला. कारण कोणताही राजकीय नेता मला वाटत नाही घाटकोपरमध्ये उतरून करत होता. मी एकट्याने ते उतरून केलं होतं त्या टायमाला. ॲम्ब्युलन्सेस वगैरे असं ॲम्ब्युलन्स तर दिल्या होत्या. आज पण माझे ॲम्ब्युलन्स 2 ॲम्ब्युलन्स फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे जेणेकरून केम हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, राजावाडी आहे, नियर बाय जेवढे हॉस्पिटल आहेत ओके. त्यांना ॲम्ब्युलन्स फ्री जातात माझे. वा. की त्यांना एकही रुपया काय द्यायचा नाही. माझा ड्रायव्हर असेल, माझंच पेट्रोल असेल, ते तुम्हाला फक्त कॉल करायचा त्या नंबरला आणि तुम्हाला ते सोडतील तिथे. ते आणि तुमचं काय असेल तर ते आणतील पण तुम्हाला. ते आत्ताच माझ्या मागच्या वाढदिवसानिमित्त मी आदित्य साहेबांच्या हस्ते ते ओपनिंग केलं दोन्ही ॲम्ब्युलन्सच्या. वा. तर तेही 24 तास माझी सेवा चालू आहे. लोक हे कोरोनामध्येही तुम्ही येस युअर ऑन द स्ट्रीट्स, येस येस कोरोना असेल तरी पण. येस. अशा काही हृदयस्पर्शी घटना आहेत का आयुष्यात? म्हणजे कोणाही बद्दल असू शकतात, वृद्ध माणसांबद्दल असू शकतात, महिला असू शकतात. आता माझ्यासमोरच जिथं माझं ऑफिस आहे गंगावडीमध्ये, त्या समोरचा विभाग आहे नित्यानंद नगर म्हणून. ओके. तिथं असे खूप महिला आणि खूप म्हणजे वयस्कर लोक आहेत, त्यांना व्हीलचेअर नव्हत्या. अच्छा. म्हणजे जेणेकरून त्यांचं त्या व्हीलचेअरवरती काहीतरी काम करता येईल त्यांना. तर तसे व्हीलचेअर खूप लोकांना मी मदत केलेली आहेत. म्हणजे ते त्यांना दिल्यानंतर मला खूप बरं वाटतं की नाही यार, माझ्या हाताने काहीतरी ते चांगलं दिलं आहे आणि चांगलं केलं त्यांच्या. म्हणजे ते काहीतरी त्यांना ते काम आता असा अजून एक जण आहे, एक यंग मुलगा आहे, त्याला तो एकदम हँडिकॅप आहे. तो मुलगा त्या सायकलवरती ना अख्खा तो छोटासा बिझनेस, चायचा आणि ते बिझनेस, त्याच्याकडं त्या 8 वर्ष झाले, त्यालाकडं सगळीकडे तो जाऊन आला, सगळ्या नेत्यांकडं, राजकीय नेत्यांकडं सगळीकडे गेला. तो शेवटी माझ्याकडे आला. त्याला मी दुसऱ्याच दिवशी त्याला ते व्हीलचेअर घेऊन दिली आणि तो आज त्या व्हीलचेअरवरती बिझनेस करतो. क्या बात आहे. ते खूप म्हणजे मनाला शांती वाटते खूप. ह्यांना हे सांगावं लागणार, बस करो भाई, बस करो, कितना करोगे, असं बोलावं लागेल. सगळ्यांना मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगेन, जी मला पण आत्ताच कळलेली यांच्याशी बोलताना, जे ऑफ कॅमेरा होतं, की छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्यांच्या फॅमिलीचाही एक संबंध आहे. म्हणजे महाराजांची फॅमिली आणि ह्यांच्या फॅमिलीचा पण एक संबंध आहे. तो जाणून घेऊया की तो काय. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला असं वाटतं की सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचे जे पूर्वज होते ते त्यांच्या जसं आता तुम्ही मुघलांमध्ये त्यांचे ते लडाखू होते, तसे आमचं जे पूर्वज होते ते मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर तेव्हापासून आम्हाला म्हणजे इनामी जमीन, तुम्ही बोलता की ही इनामी जमीन महाराजांनी आम्हाला त्या टायमाला इनामी जमीन दिली होती. म्हणजे कमीत कमी 150-200 एकर जमीन होती. आज ते आमचे चुलते वाढत भाऊ बहिणी वाढत ते एकाला 4-4 एकर राहिलेली आहे. आणि कुठे हे गावामध्ये, काष्टी गावामध्ये. आणि त्याच्या बाजूला खाली आमचं एक पेडगाव म्हणून एक गाव आहे. तिथं महाराजांचा किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तिथं संभाजी महाराजांना बांधून ठेवलं होतं त्या किल्ल्यामध्ये. त्या किल्ल्याची आज पण रखणदारी आमच्याकडे, माझे चुलतेच माझे बघतात ते. आणि त्या किल्ल्याची डागडुजी असून द्या, त्याचं काहीतरी पेंटिंग आहे, काय म्हणजे काय बनवणं हे ते, आणि त्याची रखणदारीसुद्धा आमच्याकडे आज पण आम्हीच ते बघतो. अजूनही ती तुमचीच फॅमिली करते सगळं. कारण माझा जो जन्म झाला आहे, आपण त्या महाराष्ट्रात राहिलो, माझे पूर्वजांपासून महाराष्ट्रात आम्ही राहत आलो, तर आपल्याला ती महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला माहिती आहे आणि छत्रपती शिवरायांची संस्कृती आपल्याला लाभलेली. क्या बात आहे. आणि पुण्य लागतं यासाठी, जे पुण्य तुम्हाला मिळालं. कारण छत्रपतींना जास्त मानणारा माणूस आहे मी. वा. आणि भाई, मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की पुढच्या 5 वर्षात तुम्ही तुमच्या प्रभागाला कुठे पाहता? बघा, आज जी परिस्थिती ना माझ्या प्रभागामध्ये, की सगळ्यात मोठा मुद्दा तिथं पाण्याचा प्रश्न आहे. राईट. सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. कारण लोकांना पाण्याचा खूप त्रास आहे, प्रचंड त्रास आहे तिकडे. कारण डोंगर विभाग असल्यामुळं पाण्याचा एवढा त्रास आहे की लोक 10-10 मिनटं, 15-15 मिनटं पाणी येतं त्यांना. तर सगळ्यात पहिला तो प्रश्न आहे, तो सगळ्यात पहिला मी तो प्रश्न हाताळणार. तो प्रश्न सगळ्यात पहिला मार्गी लावणार 100%.
त्यानंतर आज तुम्ही महिलांना बाथरूमला सुद्धा दुसरीकडे जावं लागतं त्यांना. बरोबर. बाथरूमसुद्धा नाही आहे डोंगर भागामध्ये. तो एक प्रश्न माझा आहे. तो एक मी 100% तो पूर्ण करणार. आणि रस्ते जेणेकरून एवढा कंजेस्टेड रस्ते की बससुद्धा वरती जात नाही आहे. म्हणजे एखादी दुसरी बस गेली की दुसरा माणूस समोरून तो गाडी घेऊन येऊच शकत नाही. बरोबर. ते रुंदी त्या रोडसाठी रुंदीकरणासाठी पण प्रयत्न करणार. आणि सगळ्यात मोठा तिथं आहे की जे यंगस्टर आपले आहेत आणि आज फुटबॉल खेळणारे पण आहेत, क्रिकेट खेळणारे पण, त्यांना प्लेग्राऊंड नाही आहे त्या प्रभागामध्ये. सगळ्यात पहिलं ते प्लेग्राऊंड पण त्यांना मी उपलब्ध करून देणार 1001%. आणि हे सगळं करताना एकच आठवतं की बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. तर तेच घेऊन पुढे जाणार आणि त्या विभागाचा तसाच विकास करून दाखवणार. क्या बात आहे. आणि आमच्यासारख्या यंगस्टर्सना काय सांगाल? एनी मेसेज टू ऑल द यंग पीपल? काय केलं पाहिजे आयुष्यात? की आयुष्यात आहे की चांगल्या गोष्टी कॅचअप करा, जेणेकरून आपल्याला काय शिकता येईल त्याच्यामध्ये. बिझनेसमध्ये सांगा, राजकीयमध्ये सांगा. कारण आपले यंगस्टर आजकाल तुम्ही बघत असाल की जास्त करून क्लबिंग, जास्त करून हे ते त्यात न जाता, ठीक आहे तो एक टाईम असतो, त्यात न जाता. नाही आता पण आता खूप आहे. पण आपल्या मी महाराष्ट्रीयन लोकांना सांगू इच्छितो की जेणेकरून आत्ता आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना खूप चांगलं करण्यासाठी खूप गोष्टी आहेत. बिझनेसचं सांगा तुम्ही, सरकारने पण खूप नियोजनं आणलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते कार्य करू शकता. माझं एक सांगणं आहे की त्याच्यावरती तुम्ही काम करा, हे सगळं सोडून. व्हेरी गुड. आणि आमच्यासारखे जे तरुण जनरेशन आहे जी सोशल मीडियावरती आहे किंवा असते अशा क्रिएटिव्ह फील्ड्समध्ये आहेत, त्यांच्यासाठी पण तुम्ही नेहमी असाल की नाही कुठल्याही मदतीसाठी? 100%. माझा अँगल मारून घेतलं. नाही असं काय नाही आहे. 100% कुठंही कसलीही मदत लागेल फिल्म इंडस्ट्रीमध्ये सांगा, तिथं माझी पण थोडीफार आहे ओळख आहे. छोटं का काही नाही पण ओळख आहे. नाही पटकन माणूस कुठेही नाही कुठेही तुम्हाला कधी ह्या पातळीवरती मदत लागेल 100% मी मदत. 100%. थँक्यू सो मच. आणि एक शेवटचा प्रश्न, नेता म्हणून नव्हे पण एक माणूस म्हणून लोकांनी तुमच्यात काय पाहायला हवं आणि का त्यांनी तुमच्यासोबत नेहमी राहायला पाहिजे? बघा, मी आजपर्यंत एकनिष्ठ राहिलेलो आहे माझ्या पक्षाशी, माझ्या लोकांशी, माझ्या मित्रांशी. म्हणून लोकांनी मला तेच माझ्याकडे त्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे की चांगला नेता, चांगला व्यक्तिमत्व आणि सरळ मार्गाने चालणारा, ते बघूनच माझ्यासोबत राहिले पाहिजे. आणि आहे पण आज पण 90% तुम्ही बघितलं की मराठी लोक माझ्यासोबत असतात 90%. माझा समाज तर आहेत, माझ्या समाजाला तर मी करतोच, माझा समाज पण पूर्णपणे माझ्या मागे आहेत. तुम्ही बघत असाल तर मी आजपर्यंत माझे कोणतं असं कार्य आणि कोणता असं कार्यक्रम नाही. आणि आज तुम्ही बघत असाल तर की माझ्या विभागामध्ये गणपतीसुद्धा माझा असतो, नवरात्री असते, माझा साई भंडारा खूप मोठा असतो, सगळे कार्यक्रम मी करत असतो. ईद पण तेवढा जोरातच करतो मी. आणि ईदच्या टायमाला पण माझी हिंदू बांधवसुद्धा तिथं ते शिरकुर्मा वाटायला असतात माझ्यासोबत. पण जातभेद आणि हे सगळं तर कधी माझ्यामध्ये आलंच नाही आहे. त्याच्यामुळं लोक मला त्या दृष्टिकोनाने आज पण मला प्रेम करतात माझ्यावरती. आणि घाटकोपरनी खूप जास्त मला प्रेम करायला माझ्यावरती. वा. नाही, ऑल द व्हेरी बेस्ट फॉर ऑल द फ्युचर एंडेवर्स यू हॅव. आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप अजून कार्य करा समाजासाठी आणि तुम्ही तुमच्या राजकीय प्रवासात पण तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्ही असंच सगळ्यांना मदत करा आणि तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे पाहिजेच असं मला वाटतं या समाजात. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की दिस वॉज इम्रान अयूब शेख फॉर यू गाईज. आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या राजकीय लोकांना बघतो, वेगवेगळ्या माणसांना बघतो, पण मला असं वाटतं की ह्या माणसाला ज्या पद्धतीने आपण जाणून घेतलं आहे, ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ अवर सोसायटी अँड आय थिंक वी ऑल शुड बी विथ हिम बिकॉज चांगला माणूस आपण आयुष्यात कसं बनलं पाहिजे हे आपण यांच्याकडनं शिकू शकतो. आणि हीच माणसं आपल्याला फार गरजेचे असतात आपल्या आयुष्यात. I am glad of meeting you and I think everyone will like this interview. Thank you. Thank you so much. Thank you so much. Thank you.